श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही ग्रहदोषाने, वास्तुदोषाने, पितृदोषाने किंवा कुंडली दोषाने जर त्रस्त असाल, जर तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या सुरू असतील, घरामध्ये सुख शांती नसेल, नोकरीमध्ये यश नसेल, व्यवसायामध्ये यश नसेल किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीचं लग्न जुळत नसेल किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट करायला जात असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर अपयश येत असेल, तर अशा अनेक समस्यावरती आज मी तुमच्यासाठी एक शास्त्रोक्त आणि भगवान दत्तात्रेयापासून चालत आलेला एक वैदिक उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. एक वैदिक सेवा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जी सेवा साक्षात भगवंताला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. आपण स्वामी महाराजांची खूप भक्ती करतो. भगवान दत्तात्रेयांची खूप भक्ती करतो आपण. पण भगवान श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेत असताना, भगवान दत्तात्रेयांची भक्ती करत असताना, त्यांच्या पाठीमागे जी गाय उभी आहे, त्या गायीकडे आपलं लक्ष जात नाही. भगवान श्री दत्तात्रेय आणि स्वामी महाराज गायीवरती खूप प्रेम करायचे. गायीची सेवा त्यांना अत्यंत प्रिय होती. ज्यावेळेस आपले स्वामी महाराज पृथ्वीवरती भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये प्रकट झालेले होते, त्यावेळेस त्यांनी गायीच्या सेवेला खूप मोठं महत्त्व दिलेलं होतं. कलियुगामध्ये गायीची सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. जर तुम्ही गायीची सेवा करत असाल, तर तुमच्यावरती सर्व देवता संतुष्ट होतात. सर्व देवता तुमच्यावरती प्रसन्न होतात. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की गायीची सेवा कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा आहे. दुसऱ्या बाजूने शास्त्र हेही आपल्याला सांगते, की गावो विश्वस्य मातरम. गाय संपूर्ण विश्वाची माता आहे. त्यामुळं गायीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य लागतं आणि त्यातल्या त्यात आपण जर स्वामी भक्त असू, दत्तभक्त असू आपण, तर आपलं पहिलं कर्तव्य आहे, की त्यांनी ज्या गायीवरती प्रेम केलेलं होतं, ज्या गायीला त्यांनी जवळ बाळगलेलं होतं, त्या गायीची सेवा करणं. आपण भगवान दत्तात्रेयांची भक्ती करतो, त्यांच्याकडून कृपेची अपेक्षा करतो, आपले सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा करतो. स्वामी महाराजांची आपण भक्ती करतो आणि आपले सर्व मनोरथ स्वामी आपले पूर्ण करतात. पण स्वामी महाराजांना जी गाय प्रिय होती, दत्त महाराजांच्या मागे जी गाय उभी आहे, ती गाय आज कत्तलखान्याला जात आहे. ही आपल्या सर्व स्वामी भक्तासाठी, दत्त भक्तासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची प्रिय गाय वाचली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे. या उद्देशानं स्वामी सेवा आणि दत्त सेवा म्हणून आपण गौशाळा सुरू केलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून ही गौसेवा अखंडपणे सुरू आहे. यामध्ये खूप चढ-उतार येत गेले, पण स्वामी कृपेने सर्व गोष्टी व्यवस्थित होत गेलेल्या आहेत. तरी इथून पुढे आपण ही गौसेवा वाढवत जाणार आहोत आणि आपल्या गौशाळेमध्ये आपण वृद्ध, अपंग, आजारी आणि ज्या गायी भाकड आहेत, त्या सर्व गायींची सेवा आपण या ठिकाणी करत आहोत. आणि या गौसेवेच्या कार्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेऊन त्यांच्या अनेक समस्या संपवलेल्या आहेत. त्यांना अनेक लाभ झालेले आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक दुःख दूर झालेले आहेत. पितृदोषाच्या समस्या असतील, वास्तुदोषाच्या समस्या असतील किंवा ग्रहदोषाच्या समस्या असतील किंवा नोकरी, व्यवसाय किंवा विवाहाच्या संदर्भातील समस्या असतील, बऱ्याच समस्यामध्ये अनेक लोकांना लाभ झालेला आहे. जर तुमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करून तुमच्या काय समस्या आहेत ते आम्हाला कळवू शकता. तुमची ज्या प्रकारची समस्या असेल, त्याप्रकारे त्याच्या निवारणार्थ संकल्प करून तुमच्या नावाने गौसेवा केली जाईल. तर श्रावण महिन्यामध्ये सर्वांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्या आणि तुमचे प्रश्न, शंका कमेंटमध्ये अवश्य कळवा. श्री स्वामी समर्थ.